नमस्कार. मागील भागामध्ये आपण MJPJ-AY योजनेबद्दल माहिती घेतली होती. तुम्हाला एक थोडक्यात सांगितलं होतं, की ही योजना काय असते. पण ह्या भागामध्ये आपण पुढील माहिती घेणार आहोत. तर प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. आधार कार्ड रुग्णाचे रेशन कार्ड असेल तर येल्लो, ऑरेंज, व्हाईट लागू असल्यास फोटो ID, मतदार ओळखपत्र, पॅन किंवा ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट साईज फोटो लागेल. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, रेफरल लेटर असल्यास रेफरल लेटर पण लागेल किंवा ऑपरेशनचं इस्टिमेट ते पण नक्की घेऊन जावा. जुने मेडिकल रिपोर्ट्स, टेस्ट, डिस्चार्ज पेपर्स किंवा समरी असते त्यामध्ये ती पण घेऊन जावा. काही प्रकरणात डोमिसाईल किंवा अतिरिक्त पुरावे मागू शकतात. हे डॉक्युमेंट्स कुठे सबमिट करायचे हे पण तुम्हाला सांगतो. तुम्हाला वेगवेगळ्या सरकारी ऑफिसमध्ये जाऊन सबमिट करायची गरज बहुतेक वेळा नसते. MJPJ-AY मध्ये ट्रीटमेंट घ्यायच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या आरोग्य मित्र MJPJ-AY हेल्प डेस्कवर डॉक्युमेंट्स द्यायचे असतात. ते जर तुम्ही पुण्यात असाल तर जवळच्या MJPJ-AY EM पॅनल हॉस्पिटलमध्येच थेट हेल्प डेस्कवर जाऊ शकतात. आणि जे हॉस्पिटल EM पॅनलमध्ये आहेत तिथेच ह्या योजना सगळ्यात चालतात. त्यामुळे तुम्ही एकदा व्यवस्थित हॉस्पिटलची माहिती घेऊन तिथे जावा.